नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ज अरायझिंग फ्रॉम कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिस हा पॉईंट पाहणार आहोत. स्ट्रॅटेजिक प्लॅनर्स कन्सिडर external factors such as competitive environment in addition to the internal factors when drafting strategies plans. Competitive analysis involves taking stock of the number and nature of competitors, presenting a direct or indirect threat to a business. Competitive analysis can provide aspiring entrepreneurs with clearer understanding of marketplace conditions in an industry they are considering breaking into, or help established businesses refine their strategic directions. Okay, याच्या माध्यमातून आपण स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह अरायझिंग फ्रॉम कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिस याचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे ते म्हणजे बेसिक फायनान्शियल प्लॅनिंग. आपण जर एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करत असेल तर आपल्याला सुरुवातीला काय पाहावं लागतं तर फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द कंपनीज ट्रेस द ओरिजिन्स ऑफ फॉर्मल प्लॅनिंग सिस्टीम टू द ॲन्युअल बजेटिंग प्रोसेस वेअर द एव्हरीथिंग is reduced to the financial problem. Procedures developed to forecast revenue costs and capital needs and to identify limits for expense budgets on an annual basis. Okay, याच्या माध्यमातून आपल्याला जे काही फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, वित्तीय नियोजन करणं गरजेचं आहे, याचा आपल्याला विचार करावा लागेल. याच्यामध्ये आपण ज्यावेळी एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो त्यावेळी त्या इव्हेंटमध्ये आपल्याला जे वेगवेगळे सोर्सेस असतील वित्त उभारण्याचे किंवा भांडवलाची कशी उभारणी करायची याच्या संदर्भात आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. बजेट आपण तयार करू शकतो. जे आपल्याला समजा एखादा इव्हेंट आपण ऑर्गनाईज केलेला असेल त्यासाठी किती खर्च आलेला आहे त्याचं बजेट आपण तयार करू शकतो आणि त्या बजेटवरून आपण आपला जो काही इव्हेंट आहे तो चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज करण्यासाठी आपल्याकडे असणारं फायनान्शियल प्लॅनिंग हे बजेटच्या माध्यमातून तयार करू शकतो आणि ते बजेटसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण सेकंड पॉईंट पाहतोय तो म्हणजे फोरकास्ट बेस्ड प्लॅनिंग. म्हणजे आपल्याकडे जे प्लॅनिंग केलं जाणार आहे ते आपण अंदाजे प्लॅनिंग तयार करणार आहोत. यासाठी फोरकास्टिंग करणं गरजेचं आहे आणि यामध्ये किंवा त्याचं अनुमान करणं गरजेचं आहे. अनुमानाच्या माध्यमातून आपण हे प्लॅनिंग करणार आहोत. म्हणजे मोठमोठ्या एंटरप्राइजेस असतील त्या मोठमोठ्या एंटरप्राइजेस त्यांच्याकडे असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस असतील त्याचा वापर ते काय करत असतात इव्हेंट ऑर्गनाईज करण्यासाठी करत असतात. आणि हा जर इव्हेंट आपल्याला योग्य पद्धतीनं ऑर्गनाईज करायचा असेल तर याच्यामध्ये असणारे जे वेगवेगळे घटक असतील त्यांचासुद्धा आपल्याला योग्य पद्धतीनं यूज करणं गरजेचं आहे, उपयोग करणं गरजेचं आहे. यासाठी फोरकास्ट बेस्ड प्लॅनिंगसुद्धा करणं गरजेचं आहे. द नंबर ऑफ प्रोडक्ट्स अँड मार्केट सर्व्ड, द डिग्री ऑफ टेक्नॉलॉजिकल सॉफिस्टिकेशन रिक्वायर्ड अँड द कॉम्प्लेक्स इकॉनॉमिक्स सिस्टीम्स इन्व्हॉल्व फॉर एक्सीड द इंटेलेक्च्युअल ग्रास्प ऑफ एनी वन मॅनेजर. म्हणजे याचा सगळ्यांना आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की आपल्याकडे असणारे जे काही इव्हेंट्स असतील त्या इव्हेंटमध्ये आपल्याला फोरकास्टिंग करणं गरजेचं आहे आणि फोरकास्टिंगच्या माध्यमातून आपल्याला किती खर्च येणार आहे किंवा इतर काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टींची माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे एक्सटर्नली ओरिएंटेड प्लॅनिंग. आता समजा एखादा इव्हेंट ऑर्गनायझिंग करणारी कंपनी असेल, एखादी इव्हेंट ऑर्गनायझिंग करणारी कंपनी असेल तर त्या इव्हेंट ऑर्गनायझिंग करणाऱ्या कंपनीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरण किंवा व्यावसायिक पर्यावरण हे खूप मोठ्या प्रमाणात चेंज होतं आणि ड्रास्टिकली ते काय होत असतं चेंज होत असतं. जर ते चेंज होत असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला तिथं एखादा इव्हेंट असेल त्या इव्हेंटच्या ठिकाणी जर एखादी सिच्युएशन अशी निर्माण झाली की तिथं आपल्याला लगेच प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि त्याचं एक्झिक्युशनसुद्धा लगेच तुम्हाला करावं लागणार आहे. यासाठी आपल्याला एक्सटर्नली ओरिएंटेड प्लॅनिंगचा विचार करावा लागतो. म्हणजे एखाद्या इव्हेंटमध्ये जर एखादा काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर तो प्रॉब्लेम आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचा आहे त्यासाठी एक्सटर्नली ओरिएंटेड प्लॅनिंगचा देखील विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की आज आपण उद्या एखादा इव्हेंट आहे आणि आज आपण त्याचं प्लॅनिंग करतो आहे असं देखील होऊ शकतं. किंवा
एखादा इव्हेंट चालू आहेत आणि त्या इव्हेंटमध्ये एखादी घटना घडलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्लॅनिंग कशा पद्धतीनं करावायचं आहे याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे एक्सटर्नली ओरिएंटेड प्लॅनिंगमध्ये. आणि लास्ट पॉईंट आहे याच्यामध्ये तो म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. आणि याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असेल किंवा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ही एक सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे की याच्या माध्यमातून आपण आपल्याकडे असणारे जे काही इव्हेंट असतील ते इव्हेंट योग्य पद्धतीनं आपण कंप्लीट करू शकतो. आणि यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आपल्याकडे असणारे जे काही MNCs असतील किंवा आपल्याकडे असणारे जे काही खूप मोठ्या मोठ्या कंपन्या असतील ज्या एकाच देशामध्ये नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा इव्हेंट ऑर्गनाईज करत असतात. आणि त्या इव्हेंट ऑर्गनाईज करणाऱ्या कंपन्या ज्या असतील त्यांनासुद्धा आपल्याला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स असतील किंवा मार्केट असेल त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं व्यावसायिक पर्यावरण दिसून येत असेल आणि त्या व्यावसायिक पर्यावरणामध्ये आपल्याला या सगळ्या प्लॅनिंग टेक्निक्सचा विचार करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपण आपल्याकडे असणारी जी काही डिसिजन्स असतील ती डिसिजन्स त्याच्यावरती आधारित घेणार आहोत. म्हणजेच स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, व्यूहरचना व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण एखादा इव्हेंट चांगल्या पद्धतीनं कसा एक्झिक्यूट करता येऊ शकतो आपल्याला याचा विचार करू शकतो. म्हणजे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ज आपल्याकडे कशा पद्धतीनं कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिसमध्ये उपलब्ध होऊ शकतात याचा आपण या पॉईंटमध्ये विचार केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू सो मच.